सावत्र आईनं आपल्या 17.5 वर्षाच्या मुलाला शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला. त्यानं नकार दिल्यास खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी दिली ही बाब मुलानं काकूला सांगितली. काकूच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी सावत्र आई विरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला. पीडित मुलगा राजू, काल्पनिक नाव आहे, BA प्रथम वर्षाला शिकतोय. तो सावत्र आई सोबत राहतो. त्याच्या आईच्या निधनानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं. लग्न केल्यानंतर काही महिन्यांमध्ये त्याच्या वडिलाचं निधन झालं. त्यामुळे सावत्र आई त्याचा सांभाळ करेल या आशेनं नातेवाईकांनी राजूला तिच्यासोबत ठेवलं. मात्र काही दिवसातच ती राजूशी अश्लील वर्तन करायला लागली. तो वारंवार विरोध करत होता. मात्र त्या महिलेनं राजूशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र राजू तिच्याशी संबंध ठेवण्यास नेहमी नकार देत होता. त्यामुळे ती त्याला शिवीगाळ करून मारहाण करत होती. अनेकदा मार सहन केल्यानंतरही तो तिला संबंधासाठी नकार द्यायचा. त्यामुळे चिडलेल्या महिलेनं त्याला संबंध न ठेवण्यास बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात फसवणार अशी धमकी दिली. त्यामुळे मुलानं गुन्हा दाखल होण्याच्या भीतीपोटी ही बाब आपल्या काकूला सांगितली. काकूनं त्या महिलेशी चर्चा केली असता ती शिवीगाळ करायला लागली. त्यामुळे मुलाला घेऊन तहसील पोलीस ठाण्यात ती पोहोचली. पोलिसांनी तक्रारीवरून महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.